नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. मिरज कार्यालयात आयुक्तांकडून अचानक झाडाझडती. सांगली, मिरज आणि कुपवाड महानगरपालिकेचे आयुक्त संजिता महापात्रा यांनी बुधवारी अचानकपणे मिरज विभागीय कार्यालयात भेट देऊन सर्व विभागांची झाडाझडती घेतली. बांधकाम विभागातील अभियंत्यांसह काही कर्मचारी गैरहजर होते. याची गंभीर दखल घेत त्यांना कारणे दाखवा नोटीस बजावण्याचे आदेश आयुक्त महापात्रा यांनी सहाय्यक आयुक्त अनीस मुल्ला यांना दिले आहेत. यावेळी उपायुक्त अश्विनी पाटील उपस्थित होत्या. बुधवारी सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास महापालिकेच्या मिरज विभागीय कार्यालयामध्ये अचानक आयुक्तांचे वाहन दाखल झाले. त्यानंतर कर्मचाऱ्यांची चांगलीच पळापळ सुरू झाली. आयुक्त अचानकपणे आल्याने कर्मचाऱ्यांना काय करावे हे कळेना. आयुक्त महापात्रा यांनी पहिल्यांदा घरपट्टी आणि बारनिशी विभागात जाऊन कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. त्यानंतर बांधकाम विभागात प्रवेश केला. या ठिकाणी एकच कर्मचारी उपस्थित होता. त्यानंतर आयुक्त महापात्रा यांनी हालचाल रजिस्टरची तपासणी केली. त्यामध्ये कोणत्याही नोंदी नव्हत्या. बहुतांश अभियंते व कर्मचारी कार्यालयात उपस्थित नव्हते. त्यामुळे आयुक्त महापात्रा यांनी सहाय्यक आयुक्त मुल्ला यांना या सर्वांना कारणे दाखवा नोटीस काढण्याचे आदेश दिले. त्यानंतर आयुक्त नगररचना विभागात गेल्या. तेथेही कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. कर्मचाऱ्यांची ओळख परेड देखील घेतली. या ठिकाणी ज्या टेबलावर कर्मचारी उपस्थित होते त्यांना नेम प्लेट व त्या टेबलावर बसणाऱ्या कर्मचाऱ्यांची कामे काय आहेत याची माहिती फलकावर लावण्याचे आदेश दिले. त्यानंतर आयुक्त महापात्रा आरोग्य विभागामध्ये गेल्या. तेथेही कर्मचाऱ्यांची माहिती घेतली. काही नागरिकांनी देखील आयुक्तांकडे तक्रारी केल्या. यावेळी भाजपचे नगरसेवक दयानंद खोत यांनी देखील जन्माचे दाखले वेळेत मिळत नसल्याने नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार आयुक्तांकडे केली. मात्र ऑनलाईन पद्धतीमुळे हा विलंब होत असल्याचे आयुक्तांनी यावेळी स्पष्ट केलं. आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट.